नमस्कार. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सुरुवात अशी का मी करत आहे, जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण असं आहे की आज आहे संक्रांत आणि हा व्हिडिओ लेट येईल तुमच्यापर्यंत, पण तरीसुद्धा लेट का होईना तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज मी व्हिडिओ बनवणार नव्हते. माझ्या फोनमध्ये स्टोरेज नव्हतं, बट मग फायनली योगेशने कसं तरी करून माझ्या फोनमध्ये जागा केली अवेलेबल, आणि मी काहीतरी कामात होते आणि त्यांनीच व्लॉग हा स्टार्ट केलेला, बट ते बोलले नाही काहीच, आणि अशा पद्धतीने व्लॉगची सुरुवात झालेली होती. ही आहे वैष्णवी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ती रांगोळी काढत होती इथे. इकडे चालू आहे प्रिपरेशन. मस्तपैकी सकाळी सकाळी रांगोळी काढल्या जात आहे, आणि रांगोळी काढत आहे आमची सुपर एक्सपर्ट इन रांगोळी वैष्णवी. कसं जुगाड कसा? अच्छा. काही केलं जुगाड? बाय द वे, इन फ्रेम यू आर कमिंग व्हेरी ब्लॅक अँड डार्क बिकॉज ऑफ लाईन, बट छान. तरी पण खूप छान रांगोळी काढते वैष्णवी, आणि बिचारी थोडीशी लाजते आणखी. व्हिडिओमध्ये बोलत नाही. आपण हिला लवकरच बोलायला लावू आपल्या ब्लॉगमध्ये. काहीतरी बोल थोडंसं. हे बघ, बोलली तर काय बोलली, मयुरी चहा बनव. यस, इसके लिए जल्दी से अपन चाय बनाते हैं, आणि मग आपल्याला जायचं आहे सामान घ्यायला, अजून जे पेंडिंग आहे. सो गाईज, लकीली आपल्याला सगळं सामान भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हेच ते वाणाचं सामान असतं जे आजच्या दिवशी देतात. सो याच्यामध्ये बेसिकली असते भुईमुगाची शेंग, ऊस, त्याच्यानंतर हरभरा, बोरं, त्यानंतर गव्हाची ओंबी असते ही, त्यानंतर अजून असतं हुरडा, म्हणजेच हा आहे हुरडा. मी लज्जिक गव्हाची ओंबी म्हणजे नाही, हाच आहे हुरडा. ज्वारीचं जे कणीस असतं तो हा हुरडा. त्याच्यानंतर ओंबीसुद्धा आहे. आता सगळं मिक्स झालं आहे. ही आहे ओंबी बघा गव्हाची. त्यानंतर गाजर, हे सगळे इन्ग्रेडियंट्स असतात. थोडी तीळ, आणि तीळ वगैरे पण मिक्स करतात त्याच्यामध्ये, आणि आपण छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या भागांमध्ये. सो आमच्याकडे बिब्याचं फूल म्हणून असतं ते वापरतात, पण इथे ते काही भेटत नाही. मागच्या वर्षी पण मला भेटलं नव्हतं. सो आपण आणलेले आहेत हे असे खण म्हणतात याला, जे मातीपासनं बोळके असतात ते. तर काय म्हणतात प्रत्येक ठिकाणी मला माहीत नाही, पण याला खणसुद्धा म्हणतात आजच्या दिवशी. सो हे छोटे आहेत असे 5, जे की तुळशीचे असतात, आणि हे मोठे 5 असतात, हे जे मी मंदिरात आता घेऊन जाणार आहे. तर आपण हे सगळं सामान थोडं थोडं प्रत्येक खणामध्ये टाकून घेणार आहोत आता. तर आता जे काही सगळं आपलं सामान आहे, जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण मिक्स केलेले, ते आपण या खणांमध्ये, किंवा बरेच जण सुगडे याला म्हणतात, त्यामध्ये आपण टाकणार आहोत 10ही खणांमध्ये. आणि यामागचं कारण असं म्हणजे की मी कुठेतरी वाचलं होतं, संक्रांत हा सण बेसिकली शेताशी रिलेटेड किंवा शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे. जे काही या दिवसांमध्ये धान्य पिकतं, जसं की हरभरा, त्यानंतर ऊस, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ, जे काही मी तुम्हाला मगाशी दाखवलं, हे सगळं या दिवसांमध्ये येतं, आणि आपण ते सगळं या सुगड्यामध्ये घेऊन देवाला अर्पण करत असतो. त्यानंतर हे जे काही आहे या संक्रांतच्या दिवशी दान केलेलं खूप चांगलं असतं असं म्हणतात. सो मग स्त्रिया एकमेकींना वाणसुद्धा देतात या गोष्टीचं. बरंच काही आहे यामागे शास्त्र, पण मला तितकं माहीत नाही. विचारून मी प्रयत्न करत असते की मी जितकं होईल माझ्याकडून मी तितकं फॉलो करेल. सो हे आपण आता भरून घेणार आहोत. तर पूजेची तयारी करून झाली, आणि मग मी माझा इकडं मेकअप करणार होते. सो म्हटलं तुम्हालाही दाखवते की मला काय संक्रांतचा मेकअप लुक कसा क्रिएट करते. सो साडी घातलेली आहे, आणि त्यानंतर मेकअप स्टार्ट केला. सो सर्वात अगोदर मी लावलेलं आहे प्रायमर इनसाईडचं. त्यानंतर आता कन्सिलर मी लावणार आहे, आणि माझे डार्क स्पॉट किंवा अंडर आईचे खाली जे डार्क सर्कल्स आहेत ते कवर करण्यासाठी हे लॅक्मे 9to5चं कन्सिलर मी इथे यूज करत आहे.
नेहमी कन्सिलर हे डार्क स्पॉट डार्क सर्कलसाठी एक शेड डार्कर असावं, बट चुकून ते माझ्याकडे मी ऑनलाईन मागवल्यामुळे ते लायटर आलेलं आहे. सो मी आता एक डार्कर शेड पण नक्की घेईल माझ्यासाठी. आणि छान ते तुम्ही ब्लेंडरने सगळीकडं जे एरिया आहे तिथे कवर करा. त्यानंतर फाउंडेशन तर लॅक्मे 9 to 5चंच मी इकडे फाउंडेशनसुद्धा यूज करत आहे. नेकवरसुद्धा लावलेलं आहे बिकॉज त्याची तुमचं नेक आणि स्किन काय इव्हन दिसलं पाहिजे त्यासाठी, म्हणजे फेसची स्किन. सो त्याच्यासाठी तुम्ही नेकलासुद्धा लावा. स्प्रेड करून झालं की मी थोडंसं माझं जे डोळ्यांवरसुद्धा कन्सिलर लावलेलं आहे, कारण ते स्किन जरा डार्कर असते म्हणून मग त्याला इव्हन करण्यासाठी मी अजून थोडंसं लावलं होतं. आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट हे पण लॅक्मे सन एक्सपर्टचं आहे. कॉम्पॅक्ट किंवा प्रायमर या सगळ्या गोष्टींचं महत्त्व मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर. त्यानंतर मी थोडंसं माझं आयब्रो नीट करत होते. तसं तर माझा आयब्रो खरंच खूप चांगला आहे. आयब्रो फिलिंगची मला बिलकुल गरज नाही. खूप डार्क आहे ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. बट थोडा हेअरफॉल झालेला आहे आता स्टार्टिंगला. सो तिथे जस्ट मी केलं आणि मग माझं ब्रश करून घेतलेले आहे आयब्रोज. आणि त्यानंतर थोडंसं पिंकिश शेडमध्ये मी आयशॅडो लावत आहे. जास्त मला डार्क नको होतो सो. आणि त्यानंतर लॅक्मेचं आयलायनर मी लावत आहे इकडे. आज कोइन्सिडेंटली सगळे प्रॉडक्टच माझे लॅक्मेचे झालेले आहे. बट छान आहेत लॅक्मेचे सुद्धा प्रॉडक्ट. हे आयलायनर लॅक्मेचे तर मी खूप वर्ष म्हणजे 2 वर्ष जरी झाले मी यूज करत आहे. एक बॉटल संपली होती ऑलरेडी आणि ही दुसरी. त्यानंतर काजळ मी अप्पर वॉटरलाईन आणि लोअर वॉटरलाईन दोन्हीलाही लावून घेतलेला आहे. आणि मग मस्कारा सणासाठी तयार होतं तसं थोडंसं एक्स्ट्रा मेकअप तर बनतोच. त्यानंतर फेवरेट पार्ट माझा तो म्हणजे ब्लश. आणि माझ्याकडे एकच हे ब्लश आहे आणि ते माझं फेवरेट बनलेलं आहे सध्या तरी. सो मी तेच जास्त यूज करते आणि बघू शकता खूप छान वाटतं. आणि जर तुम्हाला वाटलं ना की जास्त झालं आहे तर कॉम्पॅक्ट घ्या आणि थोडंसं आजूबाजूला फिरवा ब्लशच्या, ते इव्हन होऊन जातं. त्यानंतर लिपस्टिकसुद्धा इथे मी न्यूड कलरमध्येच घेतलेली आहे, पिंकिश शेडमध्ये. आणि मेकअप पूर्ण झाला की त्याला सेट करायचं मेकअप फिक्सरने. तर हे ब्लू हेवनचं मेकअप फिक्सर आहे. माझे मेकअप प्रॉडक्ट्स मी कधीतरी तुम्हाला नक्की दाखवेल. आता वेळ होती ज्वेलरीची, तर जास्त काही ज्वेलरी मी घालणार नव्हते. सो हे जे एक सिम्पल नेकपीस आहे तेच मी इथे घालणार होते. व्हाईट कलरमध्ये मोतीचं होतं, खूप छान वाटत होतं ॲक्च्युली साडीवर. सो तेच मी घातलं. आणि हे जे मंगळसूत्र आहे, कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी दगडूशेठला गेले होते आणि तिथूनच एक घेतलेलं. छान वाटत होतं साडीवर. पण एक प्रॉब्लेम झाला की ते नेकपीसच्याच हाईट एवढं होतं, सो ते दिसून येत नव्हतं. मग मी एक जुगाड केला, मागे सेफ्टी पिन लावली आणि त्याला थोडंसं वर केलं म्हणजे ते दिसून येईल. सेफ्टी पिन तसंही केसांमुळे दिसली नसती, सो त्यामुळे मग जुगाड केलं आणि छान वाटत होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बांगड्या, तर हिरव्या बांगड्या मी घालत आहे आज, कारण संक्रांत आहे आणि असं म्हणतात की हिरव्या बांगड्या घातल्या पाहिजे. सो मी घालत आहे. आणि एक हातात वॉच. आणि फायनली माझा लुक मी पूर्ण केला टिकली लावून. सो इकडे साडीला मॅचिंग छान टिकली लावलेली आहे. आणि फायनली नंतर हा गजरा मी आणला होता काल, तो योगेशनेच लावून दिला मला. व्हिडिओ टाकायचा नव्हता पण छान आला म्हणून मी टाकला. आणि आता हे बघा, हे आहे माझं पूजेचं ताट मला हे खूप जास्त आवडतं. हे आईने मला लग्नात दिलेलं आहे माझा. आणि वाट्या आणि चमचा वगैरेसुद्धा. आणि त्यामध्ये सगळं सामान आहे, तुम्ही बघू शकता. तिळगुळ, त्यानंतर हळदी कुंकवाचे 2 वाट्या. सो गाईज, फायनली मी रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. खाली गेल्यानंतर 1-2 व्हिडिओज घेईल योगेश आणि मग मला दाखवेल माझा फायनल लुक कसा आहे. सो जास्त मेकअप मला नको होता, सो थोडासा, पण सण आहे तर थोडं तर पाहिजेच मेकअप, म्हणून थोडासा केलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता. आणि फर्स्ट टाईम मी आज साडी घेतलेली आहे स्वतः. दिस इज द बिगेस्ट अचिव्हमेंट आय कॅन सी इन माय मॅरिड लाईफ टिल नाऊ. कारण मला आतापर्यंत लग्नाला 2 वर्ष झाले पण मला आणखी साडी घालता येत नव्हती. आणि आज मी ती ट्राय केलेली आहे फर्स्ट टाईम आणि ती खूप छान जमलेली आहे. योगेशची खूप इच्छा होती की मला साडी नेसायला यावी आणि ती आता येत आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. बघू, तुम्हाला दाखवते मी. मला सांगा, ज्या माझ्या लेडीज व्ह्युअर्स असतील, ज्या कोणी व्हिडिओज बघत असतील, प्लीज सांगा मला साडी जमली आहे की नाही. कारण फर्स्ट टाइम ट्राय केलं, थोडाफार चुका होऊ शकतात पण मला वाटतं माझ्या मनाने मग ती खूप छान आहे.
सो दाखवते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये. हे आमच्या सोसायटीच्या जवळच असलेलं एक मंदिर आहे आणि खूप छान आहे हे मंदिर. कधीतरी मी नक्की दाखवेल व्हिडिओमध्ये. ह्या मंदिराच्या आतमध्ये सगळेच देव आहेत आणि आजच्या दिवशी आमच्याकडे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जातात आणि जे काही सुगडे मी 2च आणलेले असतात सोबत, 2 आणतात फक्त, तर ते त्यातलं वाण आपण देवाला अर्पण करतो आणि छान सगळं देऊन झालेलं आहे माझं, तुम्ही बघू शकता. आणि या गोष्टी थोड्याफार मला फॉलो करायला जरा आवडतात वेळोवेळी, सो मी त्या फॉलो करतच असते. आणि त्यानंतर तुळशीलासुद्धा वाण देतात. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात, सण साजरा करतात आणि मनालाही तेवढं प्रसन्न वाटतं. त्यानंतर जसं की मी म्हटलं, आजच्या दिवशी आपण स्त्रिया एकमेकींना वाण देतो, सो त्यामुळे मस्त हळदी कुंकू लावायचं. आणि बरेच जण हळदी कुंकूचा कार्यक्रम घरी ठेवतात, पण मला खरंच ऑफिसमुळे तितका वेळ नव्हता. सो मग मी काय करते, मागच्या वर्षी मी हेच केलेलं, 5 वस्तू मी घेऊन येते वाणासाठी आणि मंदिरात ज्या काही लेडीज असेल त्यांना मी ते वाण देते. आणि मोठ्या असल्या की त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, तो नेहमी कामं येतो. सो अशा पद्धतीने माझी संक्रांत साजरी झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला तर लाईक करा. थँक्यू.